टाउन एंड कंट्री प्लॅनिंगा अंडर सरकारान 39A म्हणून न्याय कायदो काढला आणि ते कायद्या प्रमाणे आमगेली जी शेतां आहेत, जी शेतां व्हड व्हड डोंगर आहेत ते तेमी सेटलमेंट म्हणून कन्वर्ट केले आणि व्हड व्हड भाटां 10,000, 20,000, 30,000 हेच्यो जमिन्यो ते आता ऑलमोस्ट परत न पयले कन्वर्ट करीत आहे. तितून गोंयकारांक कोणागेल्यो जमीन नाही. आमगे गोंयकारांकडे कोणाकडे 10,000, 20,000 जमिन्यो कन्वर्ट करपाचो पैसो येना. सो हे कन्वर्ट करपाक कॉमेस केलें. हे कॉमेस केलें म्हूण तांकां एनजीओन गोवा फाउंडेशनान कोटा वयले, सरकाराक कोटा वयले आनी थिंगा कोटासून तांकां आतां सद्याक कांयच हे येल ना, आन्सर येल ना. पूण 39Aचेर जे कन्वर्जन कोताय, जे जमीन आहा, जे शेत जमीन आहा, जे खजान लँड जे कन्वर्ट कोताय तेजे तेमी होल्ड कर म्हणलो आहा. कोण हेच्या मुखार करपा नाही. सो आता कोटा ही भासाभास चलता आणि कोटा ही भासाभासेक आपल्यागेले सारखे म्हणून दाखोवपाक डीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे आज एक नई आयडिया घेवन येता आनी तो कितें म्हणटा, ऑफिसा रावन ती पणजे बसून तो आमगेलो आख्खो कोलवा गांव, बाणाले गांव म्हणजे 7 गांव तेचे खंयच दुसरे गांव तो सगळे जे शेतां सगळे खजाना ते म्हणटा एनडीए करपाचे. तो प्रपोज करता कितें आपण म्हणटा डीसीपी मिनिस्टर, डीसीपी डिपार्टमेंटाक आपल्यागेल्या डिपार्टमेंटाक ही सगळी शेतां जी आहाय हे जे मार्क केलो आहा, हे जे येलो सगळे मार्क केलो आहा ही सगळी आमगेली कोलवाची शेतां आनी खजान लँड. हांवें सगळे सर्वे नंबर तुमकां सर्क्युलेट करून दिलो आहे. आतां तुका हे फॉर्मेटार आनी ऑब्जेक्शनूय फॉर्मेटार. आतां तो कितें म्हणून सोदिता, तो म्हणून सोदिता फॉर एक्झाम्पल तेंगेलो मिनिस्टर आहा आलेक्स सिकेल, तेणे आमगेले कोरमणी गांवांत 56 सर्वे नंबर, 57 सर्वे नंबर आनी तुमगे ही कोलवा गांवांतूय तेणे शेत पुरयलो आहा. आतां ते शेत पुरयले पुरोवपा जायना, सारकें तो शेत पुरोवपा जायना पूण तो मिनिस्टर आनी तो पुरयता आनी सरकार आडायना. सो जेन्ना तुमगे मिनिस्टर कोरमण येता, खजान लँड इलिगल एक्टिविटी कोता, ही कोलवा गांवांत तो इलिगल एक्टिविटी कोता, तूं आडाय नाही. पूण आज कितें म्हणटा सरकार, सगळी शेतां सगळी खजान लँड जी ऑलरेडी प्रोटेक्टेड आहे. खजान लँडान शेतांत बंगलो हॉटेल बांदपा जाता, जायना. जायना म्हणजे जायना. सो जेन्ना एक वस्त जायना ते वस्तूक हो मिनिस्टर म्हणटा वी विल प्रपोज इट एज एनडीए नॉन डेव्हलपमेंटल एरिया. म्हणजे कितें आहा ते सांगता तुका. कोकोनट ट्री ग्रास केलो उगड आसा ते भाशेन पॅडी फील्ड एनडीए करता. परफेक्ट एक्झाम्पल, कोकोनट ट्री ग्रास केलो, लोकांक बोवाळ घायलो, 3 म्हयन्यांनी ग्रासाचो पोटोन कोकोनट ट्री केलो. पूण त्या 3 म्हयन्या भितर जे जे जाग्यार माड कातरपा जाय आसले आजरांनी माड येवन कातले आनी ते कातोवन तेन्ना तो कोकोनट ट्री ग्रास जालो. आमी बोवाळ घायलो, कातोले आनी मागीर तेमी फकत कोकोनट ट्री केलो. सो आज हे पॅडी फील्ड आहा ते एनडीए म्हणून सोदताय. पॅडी फील्ड आहा ते एनडीए जाता, कोकोनट ट्री ग्रास जाता. सो पॅडी फील्ड आहा ते पॅडी फील्ड उरपाक जाय, सारकें न्हू. शेतां ते शेतां उरपाक जाय, तेका दुसरें नांव कित्याक. एनडीए म्हणजे मिनींग गव्हर्नमेंटागेले डिक्शनरीचे ना. आता तेंगेलो कितें मुखार वयलो प्लॅन ते तेंकां खबर आहा. पूण पॅडी फील्ड आहा ते जर तुवें एनडीए म्हणून नांव दिलें जाल्यार पॅडी फील्डाक कायदा आहा. सरकारागेलो गव्हर्नमेंटागेलो कायदा आनी ते कायद्या प्रमाणे तेका म्हणटाय ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चरल लँड एक्ट. ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चरल लँड एक्ट पॅडी फील्डाक लागता आनी ते एक्टा प्रमाणे पॅडी फील्ड कोणाच्यानूय कोणाकूय विकपा जायना, कोणाच्यानूय टेक ओव्हर करपा जायना, कांय दुसरे कायदे लागपा जायना. आनी ते पॅडी फील्डा कायदे पॅडी फील्डा आहाय. आनी ते पॅडी फील्डा नांव जरी तरी एनडीए केलें जाल्यार पॅडी फील्डा कायदो आहा तो काबार जालो आनी एनडीए म्हणल्यार एनडीए म्हणल्यार कितें कोणा खबर ना. सो आज सध्या ते एनडीए करपाचे आनी मागीर जी शेत एनडीए आहाय ती सगळी गव्हर्नमेंट आपल्यागे अंडर घेवपाचो एंगेलो प्लॅन आसतलो. कित्याक एनडीए म्हणलें कांय ना तर म्हणजे कायद्या प्रमाणे ना. सो जितली प्रायव्हेट शेतां आहाय, जितली प्रायव्हेट शेतां प्रायव्हेट ओनराची शेतां हाल सरकाराच्यान कांयच काडपा जाता.
all NDA land belongs to government of Goa.